bad image. So they had a reason. They know they study for 4 years or 5 years. Based on that, they do the analysis. गोचर आणि चार्ट प्रश्न लक्षात नाही. प्रश्नाचं अरे तुम्ही कुठल्याही सायन्सचा ज्याला अभ्यास करता त्या सायन्समध्ये म्हटलं जातं की बघ आमचं हे डोमेन आहे. कारण कसं आपण इफ यू टेक मेडिकल सायन्समध्ये काय याचं म्हणजे व्याधी असते. पेशंटला व्याधी असते. तो जो व्याधी प्रकार जो असतो तो कशामुळे होईल, त्या व्याधीचे यांच्याकडे कारण आहे. ते कारण त्यांनी लिस्ट डाऊन केले, त्याच्याबद्दल ते अनालिसिस करतात. मग ती कुठलीही व्याधी हो त्याचे 2 प्रकारचे कारण काढू शकतात. ते एक समवायी कारण, एक असमवायी कारण. त्या हिशोबाने ते लिस्टेड आहे. म्हणजे हार्टचा डिसीज झाला त्याला ते दॅट इज अ व्हॅल्यू. देन वेअर टू सी, व्हॉट टू सी, व्हॉट आर दी इमिजिएट कॉजेस, व्हॉट आर दी इनहेरिटेड कॉजेस. दिस आर लाईक वेल डॉक्युमेंटेड अँड देयर इज अ सिस्टम ऑफ स्टडींग इट. मग ऍस्ट्रोलॉजीमध्ये इज व्हॉट वी आर ट्राईंग टू मेक की तुम्ही कशा करता, काय तुमचं प्रिमाइस आहे ज्याच्यावर तुम्ही म्हणता की येस ऍस्ट्रोलॉजी कॅन बी अप्लाइड. आणि माणसाला प्रॉब्लेमच राहतील असं आवश्यक नाही आहे. ऍस्ट्रोलॉजी इज अप्लाइड टू एनी आस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ or even after human life also we try to apply it. So what is the premise on which astrology is standing? What, like any activity, is considered as effect. So in astrological point of view, what is the cause of any effect? सांगा ना आता तुम्ही क्या नाव आहे का ज्योतिषी कुंडली काही सांगणार नाही. ज्योतिष कुंडली ही ज्योतिषाकरता काय झाले? टूल इज बेसिकली करंट लोकेटर. कुंडली ही ज्योतिषाचं करण आहे, उपकरण म्हणतो की नाही. जवळ असलेली साधनं त्याच्या बरोबर तुम्ही एखादी गोष्ट अचीव करता हे उपकरण, इन्स्ट्रुमेंट्स. कुंडली हे तर टूल झालं तर ते राईट इट इज अ टूल. ते करंट झालं, उपकरण. त्या उपकरणाने तुम्ही कार्य अचीव करणार आहे. म्हणजे त्या उपकरणाने तुम्ही कार्य काय करायचं तुम्हाला? Either anything regarding whatever is being asked. It may be a valley, it may be a good thing, it may be a sorry thing, whatever is under the earth you are asked. So what is the premise? It is उपकरण झालं. कुंडली हे तो उपकरण झालं ज्योतिषाकरता. काही लोकांचं उपकरण तुमचा चेहरा, काही लोकांचं उपकरण तुमचा हात असतो. आपल्याकरता उपकरण काय आहे? ती कुंडली. ते झालं इन्स्ट्रुमेंट. कार्य काय आहे? प्रिडिक्शन करणे. तर मग त्याच्याकरता ते प्रिडिक्शन करण्याकरता कॉज काय आहे?
नाही यायला लागतं. विचार करा, इट्स गिव्हिंग यू राईट डायरेक्शन, सेल्स, बट आय वॉन्ट मोर. What is the fundamental principle of astrology? What is the fundamental principle of astrology? Astrology म्हणजे उपयोग काय हे नाही विचारत, तो झाला उपयोग. पण ऍस्ट्रॉलॉजी ऍज सच इज स्टँडिंग ऑन विच पिलर्स. मग उपयोग नंतर करू का करायचा, काही वाईट मार्गाने पण उपयोग करू शकतो. म्हणजे चाकूच आहे, चाकूचा उपयोग कापणे हा आहे, पण तो काय कशा करता कापण्याकरता आहे, कोणाच्या हातात आहे हे नंतरचे पडत नाही. मुख्यतः चाकू जमला असेल तर त्याचा उपयोग कापणे हे झालं. पण चाकू हा जो बनवलेला आहे, जे कार्य आहे त्याच्या मागे काही इमिडिएट कारण असतील आणि काही इनहेरिटेड कारण असतील. हे दोन कारण झाले, दोन प्रकारचे कारण फिट करून. आता प्रश्न असा आहे की हे जे आहे चाकू, याचं फंडामेंटल प्रिन्सिपल काय? What is the fundamental principle of? What is the fundamental principle of astrology? Fundamental principle about astrology is only about Kaal. Kaal is what is the fundamental element of astrology. समय सबसे बलवान है. हा जो काळ आहे, या काळाबद्दल आपण काय विवेचन केलंय ज्योतिषामध्ये? काय त्याचं म्हणजे व्हॉट इज काळ दिस? विकास झाले, हे झालं भूत भविष्य आणि वर्तमान, हे झालं. मग आता काय? इट मूव्स ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. दॅट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल. हे लिहून टाका. काळ मूव्स ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. ही त्याची सगळ्यात मोठी कॅरेक्टरिस्टिक. It never comes back. Events are repeated. Time is never repeated. It moves only in forward direction. That is why we say history repeats. Previous event that has occurred can again occur. But time will never come back. मग या काळाचा आपण ज्योतिषामध्ये कॉज अँड इफेक्ट मध्ये कसं घेऊ?